ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्टँडर्ड 8 स्टेट बोर्डमध्ये 5th चॅप्टर एक्सपेन्शन फॉर्म्युला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.4 आज आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये क्वेश्चन सेकंड आज आपला कंप्लीट बघायचा आहे आणि या चॅप्टरच्या 5.4 पर्यंतच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला जर ह्या चॅप्टरचा कंप्लीट अभ्यास करायचा आहे तर तुम्ही सर्व व्हिडिओ पहिल्यापासून पहा, म्हणजेच लाईक ॲज 5.1 5.2 5.3 अशा पद्धतीनं, तेव्हा तुमचं हे तुम्हाला हे लक्षात येईल आणि व्हिडिओ कंप्लीट पाहत चला, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे प्रॅक्टिस सेट आहे त्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। आता क्वेश्चन सेकंड सिम्प्लिफाय, आपण मागील जो फर्स्ट क्वेश्चन बघितला तो सेम त्यासारखा सेम हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, फक्त याच्यामध्ये ॲडिशन करायची आहे। ही गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे, इथे पण तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि इथे देखील तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्यानंतर यांची ॲडिशन करून घ्यायची आहे। तर बघायचं x minus 2y plus 3 bracket square plus x plus 2y minus 3 bracket square। फॉर्म्युला आपल्या समोर आहे या ठिकाणी। तर फॉर्म्युलानुसार आधी आपण हे सॉल्व करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी a स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मीन्स मायनस 2y स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी 3 स्क्वेअर 2 इंटू a म्हणजेच या ठिकाणी x, b म्हणजेच या ठिकाणी मायनस 2y प्लस 2bc 2 इंटू b मायनस 2y इंटू c म्हणजेच या ठिकाणी 3 प्लस 2a म्हणजेच x and c म्हणजेच या ठिकाणी 3। याला आपण या ठिकाणी मोठा ब्रॅकेट द्यायचा आहे जेणेकरून प्लस साइन देता येईल। त्यानंतर याचं देखील सेम याच पद्धतीनं x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस माइनस 3 स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू x इंटू 2y म्हणजे 2ab 2bc 2 इंटू 2y इंटू मायनस 3 आणि प्लस 2ac 2 इंटू x इंटू मायनस 3। आता या ठिकाणी x स्क्वेअर x चा स्क्वेअर मीन्स x स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर, मायनस 2 चा स्क्वेअर हा नेहमी प्लस असतो, म्हणून या ठिकाणी मायनस 2 चा स्क्वेअर 4 y स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9, या ठिकाणी प्लस अँड मायनस म्हणजे या ठिकाणी मायनस साइन द्यावा लागेल आपला। 2 टू ला 4 x इंटू y x y, या ठिकाणी प्लस मायनस म्हणजे या ठिकाणी देखील मायनस साइन येईल, कारण प्लस मायनस आहे मायनस होतं। 2 टू ला 4 4 3 जा 12 या ठिकाणी y म्हणजे 12y प्लस
2 3 6 इंटू एक्स म्हणजे 6x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 y स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 मायनस 3 चा स्क्वेअर नेहमी प्लस 2 2 4 x इंटू y एक्स वाय म्हणजे 4xy 4xy त्यानंतर 2 2 4 4 3 12 माइनस 12y 2 3 6 प्लस माइनस 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 6x ब्रॅकेट काढून टाकायचं आहे तुम्हाला या ठिकाणी x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 माइनस 4xy माइनस 12y प्लस 6x प्लस x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 4xy माइनस 12y माइनस 6x जे जे सेम आहे ते वन साइडला घ्यायचं आहे म्हणजे ज्यांचे व्हेरिएबल सेम आहे आणि पॉवर सेम आहे ते वन साइडला घ्यायचं आहे व्हेरिएबलची पॉवर सेम आहे ते वन साइडला घ्यायचं आहे x स्क्वेअर या ठिकाणी x स्क्वेअर हा इथं प्लस x स्क्वेअर आणि पुढे x स्क्वेअर आहे का निश्चितच नाही प्लस 4y स्क्वेअर इथं y स्क्वेअर या ठिकाणी 4y स्क्वेअर आणि पुढे 4y स्क्वेअर नाही 9 ओनली नंबर्स या ठिकाणी देखील 9 आणि पुढे नंबरचा आहे का नाही माइनस 4xy xy ज्या ठिकाणी व्हेरिएबल दिसतील ते बघा या ठिकाणी प्लस 4xy त्यानंतर माइनस 12y y व्हेरिएबल असणार या ठिकाणी माइनस 12y त्यानंतर 6x प्लस 6x आणि हा या ठिकाणी माइनस 6x x स्क्वेअर 2x स्क्वेअर 4y स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर 8y स्क्वेअर 9 प्लस 9 18 माइनस 4xy प्लस 4xy कैंसल माइनस 12y माइनस 24y प्लस 6x माइनस 6x कर या ठिकाणी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप यासाठी समजून सांगितलं आहे की तुमचं कंप्लीट लक्षात आलं पाहिजे आपण कशा कशा ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे सेकंड एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट 3k माइनस 4r माइनस 2m स्क्वेअर माइनस इन ब्रॅकेट 3k प्लस 4r माइनस 2m स्क्वेअर या ठिकाणी माइनस आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी स्रोतला हे सॉल्व करायचं आहे आपला तर या ठिकाणी a स्क्वेअर म्हणजे 3k स्क्वेअर प्लस b स्क्वेअर माइनस 4r स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस 2m स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू 3k इंटू माइनस 4r प्लस 2bc 2 इंटू b म्हणजे या ठिकाणी माइनस 4r इंटू c
म्हणजेच मायनस 2m प्लस 2ac 2 इंटू a म्हणजेच 3k and c मायनस 2m मायनस करायचं आहे आपल्याला. सेम 3k स्क्वेअर प्लस 4r स्क्वेअर प्लस माइनस 2m स्क्वेअर माइनस 2m स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू 3k इंटू 4r 2ab प्लस 2 इंटू 2bc 2 इंटू 4r इंटू माइनस 2m प्लस 2ac 2 इंटू a म्हणजे 3k and c म्हणजे या ठिकाणी माइनस 2m 3k स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 k स्क्वेअर माइनस चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16 r स्क्वेअर माइनस चा स्क्वेअर प्लस म्हणजे 4m स्क्वेअर प्लस प्लस इंटू माइनस या ठिकाणी काय येईल माइनस 2 3 जा 6 6 4 जा 24 k इंटू r k r प्लस माइनस इंटू माइनस प्लस 2 4 जा 8 8 2 जा 16 r इंटू m r m और तुम्ही mr देखील लिहू शकता या ठिकाणी प्लस प्लस माइनस माइनस 2 3 जा 6 6 2 जा 12 माइनस 12 k इंटू m km और mk ब्रैकेट क्लोज माइनस 3k स्क्वायर 3 स्क्वायर 9 and k स्क्वायर प्लस 4 स्क्वायर 16 and r स्क्वायर प्लस माइनस 2 स्क्वायर 4 and m स्क्वायर प्लस 2 3 जा 6 6 4 जा 24 k इंटू r k r और r k प्लस माइनस माइनस 2 4 जा 8 8 2 जा 16 r इंटू m प्लस इंटू माइनस माइनस 2 3 जा 6 6 2 जा 12 k इंटू m km और mk या ठिकाणी ब्रॅकेट काढायचे तुम्हाला तर 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर माइनस 24 kr प्लस 16rm माइनस 12km आणि या ठिकाणी माइनस आहे म्हणून या ठिकाणी साइन चेंज होते प्लस असेल तर माइनस माइनस असेल तर प्लस म्हणजे ऑपोजिट साइन होतील तर या ठिकाणी माइनस आहे माइनस आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत आहोत म्हणून ब्रॅकेट मधील साइन ऑपोजिट होतील
ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी मायनस, ज्या ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी प्लस. या ठिकाणी प्लस आहे म्हणून 9k² मायनस, या ठिकाणी प्लस आहे म्हणून मायनस 16r² प्लस आहे म्हणून या ठिकाणी मायनस 4m². या ठिकाणी प्लस आहे म्हणून देखील मायनस 24kr. या ठिकाणी मायनस आहे म्हणून इथं प्लस 16rm. या ठिकाणी मायनस आहे म्हणून प्लस 12km. आता जे सेम आहे ते वन साइडला घ्या. 9k², 9k² या ठिकाणी मायनस 9k². आणखी कुठे k² व्हेरिएबल विथ पॉवर दिसतोय का? नाही. 16r² मायनस 16r² मायनस 16r² प्लस 4m². आणखी प्लस 4m² मायनस 4m² मायनस 4m² मायनस 24kr मायनस 24kr प्लस 16rm या ठिकाणी प्लस 16rm प्लस 16rm मायनस 12km मायनस 12km या ठिकाणी प्लस 12km इथंच लिहितोय प्लस 12km. 9k² कॅन्सल, 16r² कॅन्सल, प्लस 4m² मायनस 4m² कॅन्सल, मायनस 24kr मायनस 24kr मायनस 48kr. 16rm plus 16rm plus 32rm and plus 12km minus 12km cancel. म्हणून आपला आन्सर जो आला आहे ते आहे मायनस 48kr प्लस 32rm. या ठिकाणी आपला मिळालेला आन्सर. थर्ड एग्जांपल आहे 7a minus 6b 5c² ब्रॅकेटचा स्क्वेअर इन ब्रॅकेट 7a plus 6b minus 5c². सेम याच पद्धतीने करायचं आहे. मध्ये ऍडिशन आहे तर या ठिकाणी इन ब्रॅकेट a² means 7a² b² plus minus 6b² plus c² म्हणजे 5c² plus 2ab 2 into 7a into minus 6b 2ab plus 2bc 2 into minus 6b c म्हणजे 5c plus 2 into a 7a and c 5c. सेम याच पद्धतीनं या ठिकाणी ऍडिशन आहे म्हणून प्लस
7a square plus 6b square plus minus 5c square plus 2 into ab. A म्हणजे 7a and b 6b plus 2 bc 2 into 6b into minus 5c plus 2ac plus 2ac 2 into 7a into minus 5c. 7 square 49 a square minus 6 square plus 36 b square 5 square 25 c square plus 2 sevens are 14 and 14 6 are 84 plus minus minus a into b ab plus minus minus 2 6 are 12 12 5 are 60 b into c bc plus 2 sevens are 14 14 5 are 70 a into c ac plus 7 या ठिकाणी देखील आपण लिहू शकतो 7a square 7 square 49 a square plus 6 square 36 b square minus 5 square 25 minus square plus c square plus 2 sevens are 14 14 6 are 84 84 ab plus minus minus 2 6 are 12 12 5 are 60 bc 2 sevens are 14 14 5 are 70 a into c means 70 ac. या ठिकाणी प्लस मायनस आहे ते तुम्ही कॅन्सल करू शकता 84 प्लस 84 ab मायनस 84 ab कॅन्सल प्लस 70 ac मायनस 70 ac कॅन्सल 49 a square 49 a square 98 a square 36 b square 36 b square 72 b square 25 c square plus 25 c square 50 c square हे कॅन्सल आहे. हे देखील या ठिकाणी प्लस मायनस असल्या कारणानं ऑपोजिट साइन असल्या कारणानं कॅन्सल आहे. -60 -60 मायनस 120 BC या ठिकाणी हे याचं फायनल आन्सर.